दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक इकडे एक उच्चस्तरीय बैठक झालेली आहे आणि पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थिती आणि सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल तयारीचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे। या बैठकीला संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे देखील उपस्थित असणार आहेत। अमित आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंह आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सुद्धा उपस्थित होते। ही बैठक झालेली आणि अत्यंत महत्त्वाची बैठक आपण फोटोमध्ये बघतोय। देशातले अत्यंत आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे चेहरे आहेत, जे ऑफिसर्स आहेत, ते सगळे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। सर्वच सुरक्षा दलांचे प्रमुख आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत ही बैठक पार पडते। नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक इथे एक उच्चस्तरीय बैठक पार पडते। जे काही सीमेवर तणाव सुरू आहेत आणि जे काही पाकिस्तानकडून भारतावर हल्ले केले जात आहेत त्याचा पाकिस्तान सडेतोडपणे उत्तर देत आहे। पण याच पार्श्वभूमीवर आणखी काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात देखील आता ही बैठक सुरू आहे। आपण पाकिस्तानला अगदी सडेतोड उत्तर देतोय। पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे। खरं 2 दिवस झाले आपण पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर देतोय हे पाकिस्तानला पण कळत नसेल की नेमका कुठून हल्ला होतोय। तर पुढची महत्त्वाची बातमी येते दिल्ली केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। तर JP नड्डा सर्व आरोग्य केंद्र आणि आरोग्य सुविधांचा आढावा या बैठकीतून घेणार आहेत आणि या बैठकीत देशभरातील सर्व रुग्णालय आणि आरोग्य सुविधांचा देखील आढावा घेतला जाणार आहे। अगदीच युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा असेल, कारण या बैठकीमध्ये देशभरातील सर्व जी रुग्णालय आहेत किंवा ज्या आरोग्य सुविधा आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे। कारण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कधीही कुठेही काहीही आपत्कालीन परिस्थिती ओढावू शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाच्या सर्वच अधिकाऱ्यांना आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत आता देशपातळीवर कुठली काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात ही मीटिंग बोलावलेली आहे। पण प्रियंका, भारत हा सगळ्या गोष्टींसाठी सज्ज आहे। आपण बघतोय या बैठका होत आहेत, ज्या पद्धतीने नियोजन केलं जातं भारत सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे। दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। आपण बघतोय बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत। आता बँकिंग सेक्टरवरती पाकिस्तानकडून सायबर हल्ले होण्याची शक्यता आहे, या संदर्भात ही महत्त्वाची बैठक आहे आणि त्यामुळेच बँक अधिकारी, अर्थतज्ञ आणि सायबर सुरक्षा सल्लागारांसोबत ही महत्त्वाची बैठक अर्थमंत्री घेत आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही बैठक बोलावलेली आहे। पाकिस्तानकडून वारंवार सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न भारतावर केला जातोय। त्याच दरम्यान बँकिंग सेक्टरवर सुद्धा हे सायबर हल्ले होऊ शकतात आणि त्याचीच काळजी आधीच घेण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे आणि त्या बैठकीत आता काही तोडगा निघणार आहे। निश्चित तर भारताच्या हल्ल्यांनी पाकिस्तानची पूर्ण घाबरगुंडी उडालेली आहे। अनेक नेते असतील, अनेक उद्योगपती पाकिस्तानमधून पलायन करतायत। तर पाकिस्तान सरकारनं दाऊदलाही सुरक्षित स्थळी लपवल्याची माहिती आहे। अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलला सुद्धा पाकिस्तानमधून पळाल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजे पाकिस्तानची घाबरगुंडी इतक्या मोठ्या प्रमाणावर उडाली आहे की पाकिस्तानमध्ये असलेले मोठे दहशतवादी जो छोटा शकील आहे तो सुद्धा पाकिस्तानमधून पळून दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या देशात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे आणि पाकिस्तानी लष्करच नाही तर पाकिस्तानीतील दहशतवादी सुद्धा पुरते भारताला घाबरलेले दिसतात। प्रियंका, आजचा भारत आहे हा घुसून मारणार। जोपर्यंत या दहशतवादाचा नायनाट होत नाही तोपर्यंत भारत मारत राहणार। भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली, त्यामुळे अनेक पाकिस्तानी नेते असतील किंवा उद्योगपती पाकिस्तानमधून पलायन करताना दिसतात आपल्याला। निश्चितच पाकिस्तानमधून आता भारतीय जे आहेत ते तर म्हणजे भारताने केलेले जे हल्ले आहेत पाकिस्तानवर, पाकिस्तानचे नागरिक पुरते घाबरलेले आहेत आणि अनेक नेते पळून जातात। तुर्तास पुढची बातमी बघूया अमित। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने भारतावरती हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण बघतो आणि भारताच्या सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानकडून अनेक हल्ले करण्यात येतात। तर हेच हल्ले भारतानं परतवून लावल्यात। पंजाबच्या होशियारपूरमध्ये असंच एक पाकिस्तानमधून डागण्यात आलेलं मिसाईल भारतानं पूर्णपणे नष्ट केलंय, पाडलंय आणि हे मिसाईल पाकिस्तानकडून डागण्यात आलं होतं। होशियारपूर इथल्या शेतात हे मिसाईल पडलं होतं। अगदी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून अनेक मोटार बॉम्ब हे जे आहेत ते टाकण्यात आलेले होते आणि अनेक बॉम्ब इथल्या शेतामध्ये सापडलेले। तर भटिंडामध्येही पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केलेत। भारतानं
हे सर्व ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतवून लावलेत आणि भारतानं पाकिस्तानचे सगळे ड्रोन जे आहेत ते हवेतच उडवून लावले. अगदी प्रियंका, ही तीनही आपण दृश्य सध्या बघतोय, जी जैसलमेर मधली आहेत किंवा होशियारपूर आहे, भटिंडा आहे, अतिशय बोलकी चित्र आहेत. भारताने ज्या पद्धतीने हा हल्ला जो त्यांचा तो उधळून लावलाय आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते. निश्चितच हे तिन्ही जागेची जी व्हिज्युअल्स आहेत ते स्क्रीनवर आपण पाहतोय. जैसलमेर, होशियारपूर आणि भटिंडा या तीनही भागात भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. पुढची मोठी बातमी पाहूयात. राजस्थानच्या जैसलमेरमध्येही पाकिस्तानकडून अनेक मोर्टार बॉम्ब डागण्यात आले होते आणि हे अनेक बॉम्ब इथल्या शेतात सापडलेत. त्याचे चित्र सुद्धा आपण आता स्क्रीनवर पाहिले. तिथे हे बॉम्ब सापडलेले आहेत. पाकिस्तानच्या कुर्रापती काही कमी होताना दिसत